नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2019 ते 2025 दरम्यान भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचा जो काही सरासरी वेग होता तो किती किलोमीटर प्रति दिवस होता? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी 15 किलोमीटर प्रति दिवस एवढा या ठिकाणी काय होता तर भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचा सरासरी वेग होता. ठीक आहे, एक पॉईंट लिहून घ्या. मोठ्या प्रमाणामध्ये काम कधी झालं तर लक्षात घ्या, या काळामध्ये 33,000 पेक्षा जास्त किलोमीटरचे या ठिकाणी विद्युतीकरण झालेलं आहे. जे काही रूट असतात त्याचे किलोमीटरचे मध्ये या ठिकाणी विद्युतीकरण झालं आहे, जे की जर्मनीच्या एकूण रेल्वे नेटवर्क इतकं आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी कोणत्या गटाविरुद्ध सुरू केलेलं हे ऑपरेशन होतं? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, आयसिस. बरोबर, तर आयसिसच्या विरुद्ध या ठिकाणी हे ऑपरेशन होतं किंवा स्ट्राईक होती. ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक असं या ठिकाणी याचं नाव आहे. पहिलाच प्रश्न आहे, एखाद्या देशाने एखाद्या गटाविरुद्ध केलेल्या स्ट्राईक बद्दल, ऑपरेशन्स बद्दल. तर लगेच बाकीचे जे काही वेगवेगळे ऑपरेशन झालेले आहेत भारताच्या माध्यमातून त्याच्यावरती चर्चा करूया. ऑपरेशन राहत, भारतीय सैन्याने पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी हे ऑपरेशन केलं. ऑपरेशन हायची 6 सीबीआयद्वारे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांच्या विरोधामध्ये हे ऑपरेशन केलं. ऑपरेशन फायर ट्रेल, भारतामध्ये चीनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी हे ऑपरेशन झालं. ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन हे गुजरातमध्ये अंमली पदार्थ विरोधाच्या अंतर्गत हे अभियान किंवा हे ऑपरेशन राबवण्यात आलं. ऑपरेशन पवन, परदेश मोहिमेतील शहीदांना भारतीय सैन्याकडून अधिकृत श्रद्धांजली वाहण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं. आणि ऑपरेशन सागर बंधू, भारताने या ठिकाणी श्रीलंकेतील चक्रीवादळ दितवाहच्या नंतर मदत करण्यासाठी हे ऑपरेशन केलेलं होतं. हे जे काही सगळे ऑपरेशन आहेत हे ऑलरेडी आपण आपल्या इयरबुक म्हणजेच वर्षभराची जी काही PDF आहे 1 जानेवारी 2025 पासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत या 12 महिन्याच्या PDF मध्ये अशा प्रकारच्या जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याच्यावरती आपण 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये प्रश्नोत्तर दिलेले आहेत. PDF ची किंमत 99 रुपये आहे. तुम्हाला काय करायचं आहे? फोनपे, गुगल पे ओपन करायचा आहे. हा QR कोड स्कॅन करायचा आहे. 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला PDF दिली जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. DRDOने टिंबटिंब इंजिनची दीर्घकालीन ग्राउंड चाचणी यशस्वीरित्या नुकतीच पूर्ण केलेली आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्क्रॅमजेट. काय? स्क्रॅमजेट, SCRAMJET, स्क्रॅमजेट इंजिन असं या इंजिनचं नाव आहे. या इंजिनचा प्रकार कोणता आहे तर स्क्रॅमजेट इंजिनचा प्रकार आहे. उद्देश काय आहे तर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे विकसित करणे. महत्त्व काय आहे तर या चाचणीमुळे भारताला हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमासाठी एक भक्कम पाया मिळालेला आहे. आणि कोणत्या ठिकाणाहून ही चाचणी घेण्यात आली तर संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा हैदराबाद या ठिकाणी ही टेस्टिंग करण्यात आलेली आहे. स्क्रॅमजेट असं या इंजिनचा प्रकार आहे. क्लिअर? कोणी या ठिकाणी टेस्टिंग घेतली आहे? DRDOने. फुल फॉर्म डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना 1958, मुख्यालय नवी दिल्लीत. या ठिकाणी अध्यक्ष डॉक्टर समीर V कामत आणि जबाबदार मंत्रालय संरक्षण मंत्रालय. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारतातील कोणते शहर असं पहिलं शहर बनलं आहे जिथे रहिवासी थेट नळातून पाणी सुरक्षितपणे पिऊ शकतात? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुरी. कुठे? पुरी. कुठे आलं तर ओडिसा राज्याच्या अंतर्गत.
काय उपलब्ध केली, तर या ठिकाणी भारतातील हे पहिलं शहर बनलं आहे जिथे थेट नळाचे पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे आणि त्याला कोणत्याही अतिरिक्त शुद्धीकरणाची आवश्यकता नाही, म्हणजे त्याला परत या ठिकाणी फिल्टरेशन प्रक्रियाची काहीच गरज नाही, ज्यामुळे त्यांना पाणी उकळण्याची किंवा फिल्टर करण्याची गरज भासणार नाही. हे पाणी भारतीय मानक ब्युरो BISच्या गुणवत्ता मानकांचे पालन करतं. तर पुरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या शहराचं नाव आहे पुरी. ठीक आहे. कोणत्या राज्यामध्ये हे शहर येतं, तर ओडिसा. ओडिसाची स्थापना 1 एप्रिल 1936. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी. राज्यपाल आहेत हरी बाबू कंबपती. राजधानी आहे भुवनेश्वर. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि 4 महत्वाचे धरण हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14. 69वे राष्ट्रीय शालेय खेळ 2025-26 मध्ये कोण अव्वल स्थानी आलेला आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी या मेडल टॅलीमध्ये पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानी आलेला आहे. महाराष्ट्राने एकूण या ठिकाणी 316 पदके जिंकली आहेत, ज्याच्यामध्ये 94 सुवर्ण पदके आहेत, 103 रौप्य पदके आहेत आणि 119 कांस्य पदक आहेत. 2 नंबरला या ठिकाणी आहे हरियाणा राज्य. हरियाणे एकूण 211 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 92 सुवर्ण, 56 रौप्य आणि 63 कांस्य आहेत. 3 नंबरला CBSE 177 पदके. 4 नंबरला पंजाब 170 पदके आणि 5 नंबरला तमिळनाडू 149 पदके जिंकलेली आहेत. पहिल्या नंबरला आहे महाराष्ट्र राज्य. तुम्हाला ही लक्षात ठेवायची गोष्ट आहे, 316 पदके जिंकले, ज्याच्यामध्ये 94 एकटे या ठिकाणी काय आहेत, सुवर्ण पदक आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 5. पेंट्स उत्पादक एक कंपनी आहे टेक्नो पेंट्स अँड केमिकल्स, याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. सचिन तेंडुलकर असं त्यांचं नाव आहे. पहा, या ठिकाणी बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये काय आजकाल विचारलं जात आहे, एखादी कंपनी असते, त्या कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स असतात किंवा कंपनी असते, त्या कंपनीला या ठिकाणी ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून एखादा सेलिब्रिटी नियुक्त केला जातो. तर हे जे काही सेलिब्रिटी आणि ब्रँड अँबॅसेडर आहेत, याच्यावरती आजकाल प्रश्न विचारले जात आहेत. याच्यावरती सेपरेट मला जर व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, त्याच्यावरती लवकरच आपण एक व्हिडिओ डिलिव्हर करू. तोपर्यंत आपण काय करूया, लेटेस्ट 2025-26 मध्ये जे काही वेगवेगळे ब्रँड अँबॅसेडर नियुक्त करण्यात आले त्याच्यावरती चर्चा करूया. इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर युवराज सिंग. झारखंड राज्याच्या पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर MS धोनी. ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन अभियानाचे अँबॅसेडर या ठिकाणी सारा तेंडुलकर. ज्या ठिकाणी झोमॅटोचे शाहरुख खान आहेत. लेविसचे आलिया भट. परप्लेक्सिटीचे क्रिस्टियानो रोनाल्डो. हरियाणा राज्य महिला आयोगाचे ब्रँड अँबॅसेडर शेफाली वर्मा आणि टेक्नो पेंट्सचे आपण आत्ताच पाहिलं सचिन तेंडुलकर. पुढचा प्रश्न, रत्तापानी नावाचा एक व्याघ्र प्रकल्प आहे, कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. MP. मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत हे या ठिकाणी रत्तापानी नावाचं व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. तुम्ही म्हणताल की सर, हे व्याघ्र प्रकल्प कितव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे? तर भारतातील 57व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी अलीकडेच अशी घोषणा केली आहे की रायसेन आणि सिहोर जिल्ह्यामध्ये असलेल्या रातापानी व्याघ्र प्रकल्पाचे नाव प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी या व्याघ्र प्रकल्पाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. याच्यामुळे या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही का महत्त्वाचं आहे, तर या निर्णयामुळे मध्य प्रदेशातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या राज्याच्या वचनबद्धतेवरती या ठिकाणी भर दिला गेलेला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये रत्तापानी नावाचं व्याघ्र प्रकल्प आहे, जे की 57 क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे. त्याला या ठिकाणी नामकरण करण्यात आलं आहे विष्णू श्रीधर वाकणकर यांच्या नावाने. ठीक आहे. मध्य प्रदेशमध्ये आहे. स्थापना झाली मध्य प्रदेश राज्याची 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल. राजधानी आहे भोपाळ. या ठिकाणी 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने जिल्हा नेतृत्वाखालील वस्त्रोद्योग परिवर्तन उपक्रम सुरू केलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. वस्त्र मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. टेक्स्टाईल मिनिस्ट्री. 2 पॉईंट लिहून घ्या. भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये समावेशक आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी हा एक धोरणात्मक प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे. दुसरा पॉईंट, 100 म्हणजे 100 उच्च क्षमता असलेल्या जिल्ह्यांना जागतिक निर्यात विजेते म्हणून विकसित करणे
आणि 100 आकांक्षी जिल्ह्यांना स्वावलंबी वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये रूपांतरित करणे हे याच्या मागचं उद्देश आहे किंवा पर्पज आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आजच्याच दिवशी 15 जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी भारतीय सैन्य दिवस म्हणून साजरा करतो. पॉइंट लिहून घ्या. हा दिवस 1949 मध्ये फील्ड मार्शल के.एम. करियप्पा यांनी ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल फ्रान्सिस रॉय बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराची सूत्रे हाती घेतली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो, जो स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख देखील या ठिकाणी बनले होते. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ मा साहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. भारतातील डिजिटल निर्मात्यांना सक्षम करण्यासाठी कोणत्या संस्थेने क्रिएटर्स कॉर्नर प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रसार भारती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. हे राष्ट्रीय टेलिव्हिजन नेटवर्कवर स्वतंत्र डिजिटल निर्मात्यांनी तयार केलेले सामग्रीचे प्रदर्शन करण्यासाठी एक समर्पित व्यासपीठ आहे. या उपक्रमाचा उद्देश दर्जेदार सामग्री निर्मितीला प्रोत्साहन देऊन आणि सहकार्याद्वारे व्यापक पोहोच प्रदान करून डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवलेला आहे? अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर पर्याय क्रमांक सी फॉर चिली नावाचा देश आहे. त्या देशाने या ठिकाणी जे काही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आहे त्याच्यामध्ये भारताला जे काही कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्याचे जे काही भारताचे प्रयत्न आहेत त्याला या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. भारताची वाढती जागतिक भूमिका लक्षात घेता त्याला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळालं हवे याच्यासाठी चिलीने पाठिंबा दिला आहे. या व्यतिरिक्त रशिया, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यासारख्या प्रमुख देशांनी आणि ब्रिक्स सारख्या गटांनीही यापूर्वी भारताला आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे. तर भूतान सारख्या देशांनीही भारताच्या दाव्याचे समर्थन देखील या ठिकाणी केलेले आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि ऑस्ट्रेलियाला आमंत्रित करण्यात आलेल्या G7 अर्थमंत्र्यांच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यावरती भर देण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, बी आणि सी म्हणजेच पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए संरक्षणासाठी आवश्यक असलेले खनिजे, पर्याय क्रमांक बी तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी आणि पर्याय क्रमांक सी स्वच्छ ऊर्जा संक्रमणे म्हणजेच क्लीन एनर्जी. या सर्व तिन्ही टॉपिकवरती या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. क्लिअर? तर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज कोण ठरला आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रो हिट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काय नाव आहे? रो हिट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतातचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतातील पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायपालिका कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे? महाराष्ट्र,
तमिळनाडू, केरळ की राजस्थान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.